नमस्कार सर्वांना. पुनस्मारणम अस्ति अत्र पाठ. पंचदश वाक्यानि they have given you all 15 sentences, so it is like a revision. We have already learned this in 8th standard, so just it is a basic revision but very important before beginning with our main chapters. Okay, so you all know लट लकारः आणि लंग लकारः. लट लकारः मतलब वर्तमान कालः, लंग लकारः म्हणजे भूतकालः. ओके, आता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे धातू दोन प्रकारे डिवायडेड असतात. परस्मैपदी धातू असतात आणि आत्मनेपदी धातू असतात. सेम विथ भूतकाळ ऑल्सो. ओके, सो आपल्याला परस्मैपदीचे प्रत्यय ऑलरेडी माहिती आहेत, बरोबर. तीतः अंती. आत्मनेपदीचे पण आपण मागच्या वेळेस पाहिलेले आहेत, बरोबर. आता बघा, प्रथम आपल्याला माहिती आहे आपला बेसिक चार्ट जो असतो आपला धातू रूपाचा. प्रथम पुरुषः, मध्यम पुरुषः आणि उत्तम पुरुषः. आता बघा, प्रथम पुरुषः त्याच्यामध्ये काय, सह पुरुषः गच्छति, वर्तमान कालः परस्मैपदम. सह पुरुषः गच्छति, सा कन्या गच्छति, तद अपत्यम गच्छति. आता बघा, सह पुरुषः पुल्लिंगी अस्ति, सा कन्या स्त्रीलिंगी अत्र अस्ति, तद अपत्यम नपुंसकलिंगी अस्ति. त्याच्यासाठी एकच वर्ब वापरलाय, गम गच्छ गच्छति. ओके, रमते, सह पुरुषः रमते, सा कन्या रमते, तद अपत्यम रमते. इन आत्मनेपदी रम धातू वापरलाय. रमते, रमेते, रमन्ते, गच्छति, गच्छतः, गच्छन्ति. ओके, आता बघा, आधी आपण वर्तमान कालः बघूयात. प्रथम पुरुषः मध्ये तौ पुरुषौ. पुरुषः अत्र एकः अस्ति. आता दोन पुरुष आहेत, त्यामुळे सह तौ पुरुषः पुरुषौ देवप्रमाणे. सो तौ पुरुषौ गच्छति, गच्छतः, गच्छतः. तौ पुरुषौ आता दोघ जण आहेत, त्यामुळे रमते, रमेते, रमेते. तौ पुरुषौ रमेते. ते कन्ये गच्छतः, ते कन्ये रमेते. ते अपत्ये वनम वने, माला माले. ओके, त्याप्रमाणे ते अपत्ये गच्छतः, ते अपत्ये रमेते. आता बघा, प्रथमः पुरुषः मध्येच सह तौ ते, बहुवचनम ते. ते देवः देवौ देवाः पुरुषाः, माला माले मालाः कन्याः, वनम वने वनानि अपत्यानि. सो सह तौ ते, त्यानंतर सा ते ताहा आणि तत्ते तानी. आपल्याला हे लक्षात आलं असेल आता. ते पुरुषाः गच्छति, गच्छतः, गच्छन्ति. ते पुरुषाः गच्छन्ति, ताः कन्याः गच्छन्ति, तानि अपत्यानि गच्छन्ति, बहुवचनम. तसंच आत्मनेपदीमध्ये ते पुरुषाः रमते, रमेते, रमन्ते अन्ते, ताः कन्याः रमन्ते, तानि अपत्यानि रमन्ते, बरोबर. आता बघा, आपण भूतकाळमध्ये बघूयात. प्रथम पुरुषः सेम परस्मैपदी आणि आत्मनेपदी. बघा, अगच्छत, अगच्छताम, अगच्छन परस्मैपदीमध्ये त्याचे प्रत्यय आहेत. अपठत, अपठताम, अपठन. लागतो, अडागमः आधी लागतो, आपल्याला हे माहिती आहे, बरोबर. आणि रमत इकडे बघा, बेसिक डिफरन्स. परस्मैपदीमध्ये तुम्हाला त हलंत मिळेल, आत्मनेपदी प्रत्ययामध्ये तुम्हाला मिळेलच, पण जो त आहे तो तुम्हाला कंप्लीट मिळेल, हलंत मिळणार नाही. ओके, सो त तुम्हाला इकडे कंप्लीट मिळेल. सो रमत, रमेताम, रमंत. ओके, तो हा बेसिक डिफरन्स आहे इकडे. आता बघा, सह पुरुषः अगच्छत, सा कन्या अगच्छत, तद अपत्यम अगच्छत. सह पुरुषः अरमत, तद अपत्यम अरमत. आता द्विवचनांमध्ये कसं होईल, आपण कुठलं तरी एकच घेऊयात आता. ते कन्ये अगच्छताम, ते कन्ये अरमेताम. अपठत, अपठताम, अपठन. बहुवचनमचं बघा, तानि अपत्यानि अगच्छन, तानि अपत्यानि अरमन्त, अरमत, अरमेताम, अरमन्त, अवन्दत, अवन्देताम, अवन्दन्त.
तुम्ही कुठलं तरी एक वर्ब पाठ करून ठेवा जे तुमच्यासाठी इझी असेल. फॉर एक्झाम्पल पठ परस्मैपदीसाठी खूप इझी पडतं, वंद आत्मनेपदीसाठी इझी पडतं, त्यामुळे तुम्ही ते पाठ करून ठेवा. किंवा जर तुम्ही प्रत्यय पाठ करून ठेवा, काहीतरी तुम्ही एक असं करू शकता. आता बघा, मध्यमः पुरुषामध्ये तुम्हाला माहिती आहे त्वम युवाम यूयम. आता बघ, त्वम गच्छसि, युवाम गच्छतः, यूयम गच्छत, सीथहाथ. त्यानंतर त्वम आत्मनेपदीमध्ये रमसे, युवाम रमेथे, से इथे द्वे, यूयम रमध्वे. त्वम अगच्छः, अपठः अपठतम अपठत. त्वम अगच्छः, युवाम अगच्छतम, यूयम अगच्छत. आणि इकडे बघा मध्यम पुरुषः त्वम अरमथाः, अवंदथाः, अवंदेथाम, अवंदध्वम. सो थाः थाम ध्वम. त्वम अरमथाः, युवाम अरमेथाम, यूयम अरमध्वम. उत्तम पुरुषः म्हणजे मी, आपण दोघे, आपण सर्वे असं. तर अहम मी वहामहास, अहम गच्छामि, आवाम गच्छावः, वयम गच्छामः. अहम रमे, आवाम रमावहे, वयम रमामहे. उत्तम पुरुषः परस्मैपदी लङ्लकारः अगच्छम अगच्छाव अगच्छाम. अहम अगच्छम, आवाम अगच्छाव, वयम अगच्छाम. आणि अहम अरमे, आवाम अरमावही आणि वयम अरमामही. तर ॲक्च्युली हे आपलं सगळं 8th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. तुम्ही जर ह्याची प्रॅक्टिस ठेवलात तर तुम्हाला हे खूप इझी जाईल. जरी विसरला असाल तरी ह्याचं तुम्ही प्रत्यय रोज म्हणत चला. इझी आहे, डोंट कॉम्प्लिकेट मच. आता बघा, आपण कारकाणी पाहिले होते. देअर आर षट कारकाणी. त्याच्यामध्ये षष्टी विभक्ती कारक नाही आहे, कारण की ते संबंध दाखवतो. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. जेव्हा कर्ता कारक असतो तेव्हा त्याच्यासोबत जी असोसिएटेड विभक्ती आहे ती कुठली आहे, तर प्रथमा विभक्ती आहे. आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला आठवत नसतील कारक तर तुम्ही प्लीज त्या 8th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये जा. जर तुमच्याकडे 8th टेक्स्टबुक असेल तर प्लीज तुम्ही एकदा त्याला परत वाचा. कारक काय आहेत, तर क्रियापदस्य सहचराः आहेत. ते क्रियापदाला मदत करतात. तर आता जेव्हा कारक षट आहेत, कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, अधिकरणम, बरोबर. त्याच्यासोबत ज्या असोसिएटेड विभक्ती आहेत, कर्तासोबत असोसिएटेड आहे प्रथमा, कर्मसोबत द्वितीया, करणमसोबत तृतीया, संप्रदानमसोबत चतुर्थी, अपादानमसोबत पंचमी आणि अधिकरणमसोबत सप्तमी. जेव्हा आपण कर्ता कारक म्हणतो, ओके, आशुतोषः गायती. कह गायती, कोण बरं गातोय, आशुतोषः. त्यामुळे जिकडे आशुतोष हे जे प्रातिपदिकम असेल तर त्याची आपल्याला प्रथमा विभक्ती करायचे. आशुतोष देवप्रमाणे चालेल, अकारांतः पुल्लिंगः प्रमाणे. त्यामुळे देव प्रातिपदिकमचं प्रथमा विभक्ती एकवचनम काय आहे, देवः. त्यामुळे आशुतोषाचं काय होईल, आशुतोषः. सो आशुतोषः गायती. बाल, बालः लिखती. रसिका खादती, स्त्रीलिंगी अस्ति, माला चलती. रीमा वदती, का वदती, रीमा वदती. यानम चलती, कम चलती, यानम चलती. काय पडतंय, पर्णम. पर्णचं प्रथमा एकवचनम काय आहे, वनम प्रमाणे, पर्णम. पर्णम पतती. रीमा वदती, बालः लिखती. कर्म इज असोसिएटेड विथ द्वितीया विभक्ती, कर्म. सुधांशुः मेघ पश्यती. आता मेघचं आपल्याला उचित विभक्ती रूप इकडे लिहायचं आहे. तर सुधांशुः पश्यती. सुधांशुः आपल्याला माहिती आहे, किम पश्यती, सुधांशुः मेघम पश्यती. सुधांशुः कम पश्यती, मेघम पश्यती. राजा आव्हयती. राजा कोणाला बोलावतोय, तर सेवकाला बोलवतोय. सो सेवकम अकॉर्डिंग टू देवम.
देवः देवौ देवाः प्रथमात देवं देवौ सो सेवकम. कम कौ कान सेवकम सेवकम आह्वयति. ओके. आता बघा करणम तृतीया अस्ति. अहम वदामि. अहम वदामि मी बोलतो, परंतु केन वदामि? अहम मुखेन वदामि. रक्षकः ताडयति. रक्षकः केन ताडयति? इन्स्ट्रुमेंट दंड. दंडेन ताडयति. देवेन दंडेन. संप्रदानम चतुर्थी, ज्याला देतो त्याची आपण चतुर्थी करतो. आता बघा माता भोजनम परिवेशयति. कम परिवेशयति? भोजनम परिवेशयति. परंतु कोणाला? कोणाला देतीये माता? पुत्राला. सो पुत्राय, माता पुत्राला देतीये. सो पुत्रची चतुर्थी एकवचनम होते पुत्राय. धनिकः धनम ददाति. धनिकः कस्मै धनम ददाति. कस्मै, कोणाला बरं देतोय? धनिक धनम. ददाती आहे, यच्छती आहे, तिकडे आपण काय करतो? चतुर्थी करतो. तर याचकहचं याचकाय. देवाय याचकाय. याचकाय धनम ददाती. अपादानम मीन्स सेपरेशन, तिकडे आपण पंचमी वापरतो. वस्त्रम पतती, हां जे कपडा आहे तो खाली पडला, परंतु कुठून खाली पडला? तर बॅगेतून. हां मग बॅगेतूनला आपण काय म्हणतो संस्कृतमध्ये? स्यूत. मग आता स्यूतम जे आहे त्याची आपल्याला काय करायची आहे? पंचमी एकवचनम करायचं. तर देवात, स्यूतात. त्यामुळे स्यूतात वस्त्रम पतती. फलम पतती, पण फलम कुठून पडलं? वृक्षापासून अलग झालं, वृक्षापासून सेपरेट होऊन ते खाली पडलं. त्यामुळे वृक्षाची पंचमी एकवचनम आपल्याला करायचं आहे. वृक्ष अकारांतः पुल्लिंग आहे, त्यामुळे वृक्षात. डॅश डॅश तोयम पतती. आता आकाश पण देवप्रमाणे चालतं, त्यामुळे आकाशात, आकाशातून. आकाशात तोयम पतती. अधिकरणम म्हणजे काय? लोकेशन. सप्तमी. छात्राः वर्गे उपविशन्ति. छात्राः कुत्र उपविशन्ति? तर वर्गामध्ये छात्र जे काही स्टुडंट्स आहेत ते बसलेत, त्यामुळे वर्गाची आपण सप्तमी विभक्ती केलेली आहे. खगाः वृक्ष कूजन्ति. खगाः कूजन्ति, परंतु कुत्र कूजन्ति? कुठे बसून? तर वृक्षे. देवे. मत्स्याः डॅश तरन्ति. मत्स्याः कुत्र तरन्ति? बाबा जे मासे आहेत ते कुठे काय बोलतात त्याला? पोहत आहेत. तर नदीमध्ये. आता नदी इकारांतः स्त्रीलिंग, दीर्घ इकारांतः स्त्रीलिंग शब्द आहे, त्यामुळे नदे वगैरे असं येणार नाही. सो नद्याः नद्योः नदीनां षष्टी. नद्याम. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. सो मत्स्याः नद्यां तरन्ति. ओके. षष्टी विभक्ती ही न क्रियापद संबंधिनी, अतः सा न कारक विभक्ती. कारण की जी षष्टी विभक्ती आहे ती स्वामित्व किंवा संबंध दाखवते. आपल्याला एक परमनंट एक्झाम्पल माहिती आहे. दशरथस्य पुत्रः रामः. दशरथाचा मुलगा राम आहे. इकडे त्याचा काही क्रियापदासोबत संबंध नाहीच आहे, बरोबर. त्यामुळे षष्टी विभक्ती कारक नाही आहे, कारक षटच आहेत. फ्रॉम प्रथमा टू सप्तमी excluding Shashti Vibhakti. Okay, so I hope it is clear. We have just revised what we have learnt in last year. पुनस्मारणम. जर तुमचे हे प्रत्यय पाठ नसतील तर हे पाठ करून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लट लकारः म्हणजे वर्तमान कालः, लंग लकारः म्हणजे भूतकालः. त्यामध्ये आपण परस्मैपदी लटलकार बघितलंय, आत्मनेपदी लटलकार बघितलंय, लंग लकार पण आपण परस्मैपदी बघितलंय आणि लंग लकार पण आपण आत्मनेपदी बघितलंय. तर अशा प्रकारे ह्याचे सेपरेट प्रत्यय, ह्याचे तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतील. कुठलंही एक एक्झाम्पल घेऊन तुम्ही लक्षात ठेवा किंवा फक्त प्रत्ययसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. Just share this video with all your friends. If you have any doubt related to this grammar part, do let me know. I will guide you. Thank you so much. धन्यवादः.